अरबाज पटेलच्या जाण्यामुळे निक्की खूप जास्त ब्रेकडाऊन झालेली आहे, तिला खूप जास्त त्रास होत आहे। पण सूरजने तिचा जो त्रास आहे तो आपल्याकडे घेतलाय, म्हणजेच तिचा जो त्रास आहे त्यावर उपाय सांगितला आणि सूरजने निक्कीला समजवण्याचा प्रयत्न पण केलाय। आणि याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं या दोघांमध्ये काय कॉन्व्हर्सेशन पाहायला मिळाली ज्यामुळे निक्कीला बरं वाटलं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। आपल्याला माहिती आहे की रिसेंटली घरामध्ये एक शॉकिंग इव्हिक्शन झालेलं आहे। अरबाज पटेल घराच्या बाहेर गेले आहेत, त्यांना कमी वोट्स मिळाले आहेत आज कम्पेअर टू बाकी नॉमिनेटेड कंटेस्टंट आणि याचमुळे अरबाज पटेल घराच्या बाहेर गेले आहेत, म्हणजेच ते इव्हिक्ट झालेले आहेत। पण निक्की कशा प्रकारे रडत होती हे तर आपल्याला माहिती आहे, कारण की अरबाजच्या इव्हिक्शन नंतर निक्की ब्रेकडाऊन झालेली आहे, तिला खूप एकटं वाटत आहे। आणि आपल्याला माहिती आहे की निक्की आणि सूरजचा बॉन्ड चांगला आहे। याआधी पण निक्कीने सूरजला राखी बांधली होती, त्याला आपला भाऊ मानलेला होता, पण आता तो भाऊ त्या बहिणीला म्हणजेच बिग बॉस मध्ये झालेला बहिणीला साथ देण्याचा प्रयत्न करत आहे, तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे। निक्की आणि सूरज मध्ये कॉन्व्हर्सेशन बघायला मिळालं ज्यामध्ये निक्की बोलत होती की तिला खूप त्रास होत आहे अरबाजचा जाण्यामुळे आणि घरामध्ये असा कोणताच व्यक्ती आहे नाही ज्याच्या जवळ ती जाऊन बसू शकेल, ज्याच्या जवळ जाऊन ती तिचं मन मोकळं करू शकेल। पण निक्कीला असं वाटतं की सूरज एकटा असा कंटेस्टंट आहे ज्याच्या जवळ जाऊन ती तिचं मन मोकळं करू शकते, आपल्या ज्या फिलिंग्स आहेत, आपले जे दुःख आहे ती त्याच्या समोर सांगू शकते। आणि निक्कीनं असंच केलं। यावर सूरज पण निक्कीला समजवण्याचा प्रयत्न करत होता की हे असं होणार आहे, आपल्याला स्ट्रॉंग व्हायचं आहे, आपण एकटे आले आहोत आणि ट्रॉफी पण एकटेच घेऊन जाणार आहोत, म्हणजेच आपल्याला या कंडिशन मधनं स्ट्रॉंग होण्याची गरज आहे। मी पण एकटाच गेम खेळणार आहे, मी पण एकटाच इथे राहणार आहे। सूरज निक्कीला हे पण बोलत होता की मला माहिती आहे अरबाजचा जाण्याचा तुला किती त्रास होत आहे आणि तू इमोशनली अरबाज मध्ये खूप अटॅच होतीस आणि त्यामुळे तुला खूप त्रास होत आहे, पण हे त्रास तुला सहन करावा लागेल आणि यामधून तुला स्ट्रॉंग व्हावे लागेल। मी पण आता खूप स्ट्रॉंग झाले, मी पण आता माझा गेम खेळणार आहे आणि तुला पण तुझा गेम खेळावा लागेल। मला असं वाटतं या सिच्युएशन मध्ये निक्कीला खरंच कुणाच्या तरी सोबतीची गरज होती आणि यामध्ये सूरजने चांगली भूमिका निभावली आहे, म्हणजे भावाचे जे कर्तव्य आहे ते निभावलं आहे। निक्की आणि सूरजचा बॉन्ड तर मला खूप आवडतो, कारण याआधी पण या दोघांनी एक चांगलाच बॉन्ड शेअर केलेला होता आणि आता परत एकदा एक सीन पाहायला भेटला ज्यामध्ये परत एकदा निक्की आणि सूरज मध्ये जो कॉन्व्हर्सेशन ऐकायला भेटला तो खरंच खूप भारी वाटला। ही अपडेट ऐकून तुम्हाला काय वाटते या दोघांच्या फ्रेंडशिप मध्ये किंवा या दोघांनी जो बॉन्ड शेअर केला यावर तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।